दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजरथ बाबाजी अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथम त्या मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्यागुरुवर आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. दत्तकवच महाभाष्याचे या ग्रंथाचे लेखक चिंतनजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. श्री गोविंद गुरुकुल मानवाश्रम भानखेडी जिथून आपली पोथी ऑनलाईन प्रसारित होते आहे, या आश्रमाचे संचालक कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम. आणि अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून अनेक ग्रुपमध्ये श्रवण करत असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. दत्तकवच महाभाष्याची 15 टीका पाहत असताना आपण काल बघितलं की देव म्हणाले साक्षी आहे. देव शब्दाचा अर्थ काय? देव म्हणजे ददाते, देव म्हणजे देणारा, देव म्हणजे प्रकाश देणारा. ज्याने देवाला साक्षी ठेवलं त्याच्या जीवनामध्ये स्थिरता राहते. तो जो परमेश्वर आहे तोही त्याला स्थिर ठेवायचं काम करत असतो. ज्याने देवाला साक्षी ठेवलं त्याला सुखदुःखाची जाणीव होत नाही. आणि ज्याने देवाला साक्षी ठेवलं तोच म्हणाले आखोरी अबोटी जन्म परमेश्वराला देऊ शकतो. आखोरी अबोटी म्हणजे ईश्वराला अनुसरल्यानंतर, शरण गेल्यानंतर कुठल्या मनात कुठल्या प्रकारचा विकार आणि विकल्प ज्याच्या मनामध्ये येत नाही तो अखोरी अबोटी सांगितला. त्याही मध्ये जो मानसिक विकार सेवन करत नाही, म्हणजे ज्याला मानसिकही विकार उत्पन्न होत नाही, असा जन्म देवाने मागितला. परंतु म्हटले जरी आपल्याला तेवढं देता नाही आलं तर आपण स्थित प्रज्ञ राहून देवाच्या सावलीमध्ये उभं राहावं. जो काही आचार आपल्याला करता येईल म्हणाले तो आचार त्यांनी करावा हे सांगितलं. प्रथम जो उल्लेख आहे तो सर्वांना होणारच, त्याचा वेगळा कोणी झालाच नाही. परंतु जे वाचिक आहे, जे शारीर आहे, ते तर आपण प्रतिबंध करू शकतो की नाही. जरी वाचिक उल्लेख आपल्याला झाला, आपण शारीर प्रतिबंध करू शकतो की नाही. एखादा पदार्थ तुम्हाला आवडला, झाला तो मानसिक विकार झालाच की, परंतु एक कसा असतो बोलून दाखवत नाही आणि शारीरिक क्रिया पण करत नाही, म्हणजे खाण्याची. एखादी वस्तू त्याला आवडली, उदाहरणार्थ फक्त त्याला ती आवडली, परंतु ती वस्तू मला आवडली तो बोलून दाखवत नाही. एक बोलून दाखवतो ती मला वस्तू आवडली, एक असा बोलून दाखवतो, परंतु तो वस्तू तो खात नाही, तो कणी सांगितलेला आहे. जरी आपल्याला प्रथम उल्लेख नाही टाळता आले, नाही तेवढी आपली पात्रता, परंतु कमीत कमीच्या पुढील जे क्रिया आहेत शारीर तरी करू नये, ह्या तरी जीवाने कराव्या आणि स्थित प्रज्ञ राहून देवाच्या सावलीमध्ये उभं राहावं हे त्यांनी सांगितलं. म्हणजे बघा किती सूट दिलेली आहे परमेश्वराने. देवाने सांगितलं जरी मला अनुसरल्यानंतर मानसिक विकार तुमच्या मनात आला नाही पाहिजे, जरी आला तरी क्षम्य आहे, परंतु पुढील जी क्रिया आहे म्हणजे बोलण्याची शारीरिक क्रिया ती मात्र म्हणाले साधकाकडून झाली नाही पाहिजे. एवढं जरी त्याला झालं तरी भरपूर काही त्याने केल्यासारखं आहे. आणि ह्या गोष्टी करत असताना म्हणाले स्थित प्रज्ञ राहावं लागतं. प्रपंच तुम्हाला आवडला, परंतु तो प्रपंच कसा आहे? दुःख देणारा आहे, त्याच्यामध्ये कुठलंच सुख नाही आहे, प्रपंच नश्वर आहे, असा विचार आपण करू शकतो की नाही. जरी एखादा प्रपंचामध्ये पडला आता तरी पण तो स्थित प्रज्ञ राहतो. तो म्हणतो आज न उद्या मला हे सोडावं लागणार, किती जरी केलं काहीच फायदा नाही, आज मला सोडून जायचं आहे. आपण लवकर आपण आपल्या जीवनाचं भलं करून घेतलं पाहिजे. त्याप्रमाणे या पुरुषाने जेव्हा त्याला ज्ञान होईल, जेव्हा त्याला समजेल, तेव्हा त्यांनी देवाच्या सावलीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काय करावं? प्रपंचाचा त्याग करून इथे ईश्वराशी अनुसरावं.
त्यासाठी पहिली दक्षता फार महत्वाची आहे. दक्ष कोण राहू शकतो? जो स्थित प्रज्ञ आहे तो दक्ष राहू शकतो. जरी नाही बाकी जमलं, परंतु आपल्याला त्याच्या सावलीमध्ये उभं राहावं. जे आपल्याला करता येईल ते आपण करत राहावं, आचार करत राहावा. हे त्यांनी म्हणजे शास्त्रकारांनी सांगितलं. आचार झालाच पाहिजे. स्वामींच्या परिवारामध्ये महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्य एका ठिकाणी जेवायला गेले. जेवायला गेल्यानंतर त्यांना ते करडील तेल वाढण्यामध्ये आले. आता करडील तेल त्याला वास असतो, आणि मग आचार्यांनी जेवण केलं, पण ज्यांनी वाढलं होतं ते विसरले की मी हे तेल वाढलं. आणि मग ते म्हणजे जी आचार्य हो, क्षमा करा, मी तुम्हाला करडील तेल माझ्याकडून वाढल्या गेलं. नागदेवाचार्य म्हणतात, करडील की तुपेल जाणे ना तरी रुपीची या. म्हटले मला काहीच वाटलं नाही ते करडलेलं होतं की चांगलं होतं, कसं होतं मला काहीच माहित नाही. म्हणजे एवढी इंद्रियांना त्यांनी जिंकलेलं होतं, एवढं विकाराला त्यांनी जिंकलेलं होतं. तसा जो साधक आहे म्हणाले, ज्या ज्या साधकाला जे भेटेल, जो पदार्थ भेटेल त्याप्रमाणे साधकाने त्या पदार्थामध्ये संतुष्ट राहावं. आणि जरी कुठला पदार्थ भेटला तर त्याने विकरू नये. जरी प्रथम उल्लेख झाला, जरी पदार्थ भेटला तर विकरू नये सांगितलं. त्या पदार्थामध्ये रममान होऊ नये सांगितलं. म्हणून प्रपंचामध्ये स्थितप्रज्ञ राहायला सांगितलं. प्रपंच सो की परमार्थ दोन्ही ठिकाणी स्थितप्रज्ञता फार महत्वाची आहे. जो प्रपंचामध्ये स्थितप्रज्ञ राहतो तोच ईश्वर मार्गाचा अवलंब करू शकतो. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? सारासार विचार करणे, विवेक करणे, याला म्हणतात स्थितप्रज्ञ. म्हणून आपण तो प्रयत्न सुरुवात केला पाहिजे. देवाने जन्म कसा मागितला? अखोरी अबोटी म्हणजे शुद्ध, विकार लिंपाय माय नको, विकल्पाला लिंपाय माय नको, असा जन्म आपल्याला देवाने मागितलेला आहे. आणि तो कोण देतो? जो साक्षी ठेवतो तो देतो म्हणाले. सर्वांना देता येतो का? नाही देता येत. आणि म्हणून ज्याने अशा प्रकारे जन्म दिला तो परमेश्वर या जीवाला अधगती अधमती पासून सोडवतो. हीन गोष्टीकडे परमेश्वर या जीवाला जाऊ देत नाही. कोणाला जाऊ देत नाही? ज्याने देवाला असा जन्म दिला त्याला अनेक दुःखापासून सोडवतो. सुखदुःखाच्या वेगळा त्याला करतात. सुखदुःखाच्या वेगळं म्हणजे नेमकं काय? आता सुखाच्या वेगळं म्हणजे नेमकं काय? सुखाच्या वेगळं म्हणजे जरी तो साधक, जरी काही सुख त्याला प्राप्त झाली तरी तो साधक ईश्वर चिंतनाशिवाय कुठल्याही सुखामध्ये रमत नाही. याला म्हणतात सुखाच्या वेगळं. आणि दुःखाच्या वेगळं म्हणजे परमेश्वर त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होऊ देत नाही. दुःखाच्या वेगळं त्याला केलं. 84 लाख योनी सांगितल्या आणि 84 लाख योनीमध्ये या जीवाला परिभ्रमण करावं लागतं. प्रत्येक योनीमध्ये दुःख सांगितलं. मनुष्य देया खालो ते नरक. मनुष्य देया खालू ते जेवढे काही पशु पक्षा प्राण्यांच्या योनी सांगितल्या त्या काय सांगितल्या? सगळ्या दुःखरूप योनी सांगितलेल्या आहेत. परंतु योनी जोडल्या कुठं? मनुष्य देहामध्ये जोडल्या. दुःख कुठं जोडले आपण? लेप कुठं जोडले आपण? या मनुष्य देहामध्ये जोडले. या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर अनेक वाईट कर्म आपण केले. मग ते काही चुकणार आहे का कुणाला? नाही चुकणार. जे तुम्ही काही करा इथे चुकेल का कुणाला? कोणी कोणाचं वाईट चिंतन केलं त्याचं वाईट होणारच आहे. कोणी कोणाचं काही कुणाचा विनाकारण द्वेष केला त्याचा कोणीतरी करणारच आहे. जसं जसं कर्म आपण करू, इथे मानसिक करा, शारीरिक किंवा वाचिक कर्म करा, तिथे माफी कुणाला आहे का? मग वाईट केलं त्याला माफी नाही. ज्याने चांगलं केलं त्याला काहीतरी भेटेल. ज्याने या मुखाने देवा चिंतन केलं त्याला लाभ होईल. या हाताने दान केलं त्याला लाभ होईल. या पायाने यात्रा केली त्याला लाभ होईल. पण वाईट केलं याच इंद्रियांनी जर आपण वाईट केलं तर आपल्याला लाभ होईल का? मग वाईट फळं भेटतील. तसं म्हणाले, हा जो साधक पुरुष आहे
हा सर्व ईश्वराला अर्पण केल्यानंतर त्याच्या ध्यानामध्ये मग्न राहतो. तो कुणाचंही वाईट चिंतन करत नाहीये. जरी त्याला काही सुख प्राप्त झालं तरी तो हुरळून जात नाही. जरी दुःख प्राप्त झालं तरी तो बेचैन होत नाही, स्थित प्रज्ञ राहतो. आणि आपल्याला असं राहता आलं पाहिजे. आपण जर सुख भेटली की लगेच देवाला विसरतो, धर्माला विसरतो. दुःख प्राप्त झालं की मग देवाला धरून बसतो. सुख भेटलं, देव कोण आणि मी कोण, नाही का? दुःख प्राप्त झालं, देवा तू माझा बाप. सुख प्राप्त झालं की म्हणतो देवा मी तुझा बाप. असतं की नाही आपल्या प्रपंचामध्ये असं? म्हणून प्रपंचामध्ये राहत असताना जरी सुख प्राप्त झालं तरी सगळंही देवाचं म्हटलं पाहिजे, माझं काही नाहीये. परंतु आपल्याला निरर्थक अभिमान, अहंकार येतो. हे माझं, ते माझं, हे मी कमवलं, ते मी कमवलं, हे माझ्यामुळं झालं, ते माझ्यामुळं झालं. आपण असं म्हणतो की नाही, अरे माझ्यामुळे नाही झालं, ते देवामुळे झालं, ते गुरूंच्या आशीर्वादामुळे झालं. आपण असं म्हटलं पाहिजे. आपण कोण करणार आहोत? आपण फक्त निमित्त मात्र. करणारा कोण? करता करविता म्हणाले सर्व परमेश्वर आहे. आपण काही करतो का? नाही काही करत. 100 एकर जमीन असू द्या, पण पाऊसच नाही पडला, काय खाणार, काय उगवणार? विचार करा ना जरा. आपल्या हातामध्ये काही नाही, आपण फक्त बाहुले, या प्रपंचातले आपण बाहुले, नाही का? तो कलाकार असतो, फक्त तो बावला नाचवत असतो, पण बावल्याला काय वाटतं, मीच बोलतो. असतो कोण? त्याच्या पाठीमागे कलाकार असतो, पडद्याच्या पाठीमागे. तसं या प्रपंचामध्ये आपण काही करतो का? करता करविता सर्व परमेश्वर आहे. म्हणून प्रपंचामध्ये सुख झालं आणि दुःख जरी झालं तर आपण स्थित प्रज्ञ राहिलं पाहिजे. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधितस्य केशव. गोपालकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात की अर्जुना, या प्रपंचामध्ये जो स्थित प्रज्ञ राहतो तो मला येऊन भेटतो. जो स्थित प्रज्ञ आहे तो कधीही डगमगत नाही, तो कधी अस्थिर होत नाही. म्हणून लक्षामध्ये ठेवा, जरी तुम्ही देवधर्म करत असाल, दुःख तुमच्या वाट्याला येतील, कारण आपण जीवाने जोडलेले ते भोग असतात. कधी तुमचा कुणी अंत पाहण्याचाही प्रयत्न करेल, बघू द्या, परंतु देव आपल्याकडे पाहतो की नाही. एक ठाम आपण राहायचं की काही जरी झालं, कोणी जरी किती जरी त्रास दिला, कोणी जरी किती आपलं वाईट चिंतन केलं, एकच लक्षात ठेवायचं, देव त्याला पाहणारा आहे. पण आपण कसं राहायचं? स्थित प्रज्ञ राहायचं. जे तुम्हाला पाहिजे त्यासाठी भरपूर उत्तम प्रयत्न करा, भरपूर प्रयत्न करा, भेटेल तुम्हाला ते. परंतु ते करत असताना देवावर निष्ठा आणि स्थित प्रज्ञता फार महत्वाची आहे. विद्यार्थी जरी असेल तोही स्थित प्रज्ञ असायला हवा. सगळ्या गोष्टी का आपल्या मनासारख्या होत नाही. म्हणून जो स्थित प्रज्ञ आहे तो आत्महत्या करत नाही. जो स्थित प्रज्ञ आहे तो कधी वाईट विचार करत नाही. जो स्थित प्रज्ञ आहे तो कधी गळफासही करत नाही. पण देवाच्या मार्गामध्ये तुम्हाला अडथळे येतील, हे आपण जोडलेले असतात. आपल्याला वाटतं की अरे बापरे, आम्ही एवढं करतो, एवढे कसं काय अडथळे आले बरं? काही काही लोक सांगतात बाबा आम्ही एवढं करतो, आता शेवटी आम्ही कंटाळून गेलो, आता आम्हाला समजत नाही काय करावं बाबा ते. म्हटलं स्थित प्रज्ञ राहत जा. तुमचं नामस्मरण, तुमची सेवा, तुमची निष्ठा त्या चरणावर आहे ना, बरोबर देव तुमचं करेल. पण लोकांनी किती परीक्षा घेऊ द्या, काहीच करू शकत, काहीच होऊ शकत नाही. त्यांची पण पायली भरावं लागते की नाही. आता कंस होता, त्याची देवाला त्याची पायली भरू लागली ना. ज्याची जो बरोबर पायली भरली त्याचं बरोबर सगळं होत असतं. फक्त आपण स्थिर राहिलं पाहिजे. शिशुपालाने देवाला 100 शिव्या दिल्या.
देवाने किती संयम धरला, किती देव स्थितप्रज्ञ राहिले. परंतु जेव्हा शिशुपालाची पायली भरली की मग त्याचा वध देवाने केलाच की नाही. तसं ज्याची ज्याची बरोबर पायली भरेल देव त्याला बरोबर पाहतो. परंतु लक्षामध्ये ठेवा, विनाकारण जर कोणी त्रास आपल्याला देत असेल तर मग आपण त्याला प्रतिकार केलाच पाहिजे. धर्माची नावं ठेवतो, देवाधर्माला नावं ठेवतो, मग मात्र आपण त्याला सांगितलं पाहिजे की त्याचा विरोधही आपण केला पाहिजे. परंतु या प्रपंचाचा नियम आहे आणि या कलियुगामध्ये तर असा नियम सांगितला, इथे सगळं जिवंतपणेच बघायला भेटतं. कुणी कुणाला त्रास दिला विनाकारण, देवाधर्माला नावं ठेवली विनाकारण, जो देव धर्म करत होता त्याला बिनकमी त्रास दिला, ज्याने दिला त्याला काय होतं इथं सगळं बघायला भेटतं. म्हणून इथे चुकणार आहे का कुणाला? चुकत नाही कुणाला. म्हणून निरर्थक आणि बिनकामी कुणीही कुणाला त्रास देऊ नये. ज्याला तुम्ही त्रास देताय त्याचं मन दुखतं, तुमचं काय भलं होणार आहे का? नाही होणार. हा सहयोग करा, उलट त्यांना सहाय्य करा, त्यांना मदत करा. आपल्या देवाधर्माचे असतील, एका देवाचे असतील, त्रास देण्यापेक्षा त्यांना मदत करा, सुखदुःखामध्ये सहभागी व्हा. हे आपल्या फायद्याचं आहे. बिनकामी आपण त्यांना त्रास देणं असतात. काही काही लोकांच्या प्रवृत्ती तशा असतात, जरी असले इकडचे तरी काय करतात ते बिनकामी काहीतरी आपल्या एकमेकाला त्रास देत असतात. शिकवण आहे का आपल्या देवाची, आपल्या स्वामींची? जर असं करता, तुम्ही देवधर्माचे आहेत का विचार करा पहिला. फक्त मानवा पंथामध्ये असून चालत नाही, ते मानवा पंथाच्या नियमाचे फॉलो, नियमाप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. मी तुम्हाला काल अच्युत गोत्री हे सांगितला होता विषय. आणि म्हणून फक्त आपली देवावर निष्ठा ठेवून आपण स्थितप्रज्ञ राहावं. ईश्वर बरोबर म्हणाले त्याला सहाय्य करतो. आपण बघू लागलो की परमेश्वर दुःखापासून या जीवाची निवृत्ती करतात. म्हणून दुःखाची दुःख निवृत्ती कोणाची होते? ज्याची गती चांगली, म्हणजे याची गती आणि मती जे चांगले आहेत, तोच म्हणाले जीवनामध्ये मोक्ष प्राप्त करू शकतो. पण मोक्ष मार्गाचा प्रवास करत असताना आपली गती फार महत्वाची असते. गती आणि मती ज्याच्याकडे चांगल्या आहेत ना, तो जीवनामध्ये प्राप्त करू शकतो, काही प्राप्त करू शकतो. तसं मोक्ष सुद्धा म्हणाले ज्याची गती चांगली आहे तो मोक्ष प्राप्त करू शकतो. तर म्हटले परमेश्वर दानी आहे. परमेश्वर मोक्ष देणार आहे का? परमेश्वर दानी आहे. असा देवाने स्वतःचा परिचय करून दिला. फक्त जीवाने काय घ्यायचं ही पात्रता मात्र जीवावर सोपवलेली आहे. आमचे स्वामी सांगतात नाही, बाई देमती दानी असे, पर जीवे शरणांगता व्हावे. हा परमेश्वर जीवाला देणारा आहे, काही मागा देणारा आहे, परंतु या जीवाने शरणांगत, त्याला अनन्य भावे शरण गेलो पाहिजे. काही मागा म्हणजे फक्त आपण देवाला दुष्टपरच मागत असतो. अदुष्टपर कधी मागतो का आपण? कोणी मागतं का प्रपंचामध्ये की देवा तुझं ज्ञान लवकर झालं पाहिजे, मला अनुसरण लवकर घडलं पाहिजे, मला दीक्षा घडली पाहिजे, असं म्हणतो का आपण? नाही म्हणा. हा लवकर मला प्रपंच सुटला पाहिजे, हा मोहाच्या मी लवकर वेगळा झालो पाहिजे, असं मागतो का देवाला आपण? नाही माग. फक्त 10% लोक मागतात, 90% काय मागत असतात? फक्त सुख पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, आपण ते मागामागे करत असतो. ठीक आहे, प्रपंचामध्ये हात मागावं लागतं, परंतु जेव्हा आपला निवृत्त धर्म सुरू होतो तेव्हा आपण देवाला हे ज्ञानही मागितलं पाहिजे की नाही? परमेश्वर देणार आहे, त्याला शरणागत आपण झालो पाहिजे. जो देवाला शरण जातो परमेश्वर त्याला दान देतातच म्हणाले, परंतु ते जीवाला मागताही आलो पाहिजे. मागणाऱ्याची पात्रताही, मागणाराही उत्तम प्रकारे सांगितला.
म्हणून जो मागतो ना त्याची सुद्धा लायकी मागण्याची असावी लागते. एखादा भिक्षा मागतो म्हणाले, त्याची सुद्धा लायकी असावी लागते. जो भीक मागणार आहे त्याची सुद्धा लायकी असावी लागते. जर त्याची लायकी असेल तरच त्याला काहीतरी भिक्षा भेटत असते. म्हणून साधू जो आहे कोणासाठी भिकारी झाला, तो देवासाठी झाला. जो देवासाठी भिकारी झाला त्याची पात्रता महत्वाची आणि त्याला काही भेटत असतं. तो साधक जो भिक्षा मागतो कोणासाठी मागतो? देवाची आज्ञा म्हणून मागतो. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे भिक्षकाई फक्त म्हणाले त्याचा पोट भरण्याचा हेतू नाही. ती भिक्षा मागितल्यानंतर तो जी आहे तो फक्त देवाचं चिंतन मला घडावं, देवाचं मला सेवा घडावी, दास्य मला घडावं, यासाठी तो काय करतो? फक्त आपला उदरनिर्वाह करतो. त्याचा काय हेतू असतो का पोट भरण्याचा? तो काय पोटासाठी खातो का? फक्त नाही. कारण देहाशिवाय धर्म नाही. या देहाने धर्म करावा लागतो. देह जर चांगला असेल तर आपण धर्म करू शकतो की नाही? रोईले कोईले देह असेल तर आपण सेवा करू शकू का परमार्गाची, साधनवंताची? नाही करू शकू. म्हणून सेवाही करण्यासाठी देह चांगलं पाहिजे. आणि तो साधक जो आहे तो काय करतो म्हणाले? जी भिक्षा मागतो, मागणार आहे त्याची पात्रता उत्तम असते. जो देणार आहे त्याची पात्रता उत्तम सांगितली. पण तो कोणासाठी मागतोय? तो देवासाठी मागतोय. तो एका विधीचा तो आचार करतो आहे. म्हणून देणारा आहे परमेश्वर, परंतु मागणाऱ्याची पण लायकी असावी लागते. म्हणून देवाला काय मागता आलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. जर मागणाऱ्याची तेवढी पात्रता असेल तर देणाराही देत असतो. म्हणून मागण्यासाठी सुद्धा आपली पात्रता तयार करायला सांगितली आणि ती असावी लागते. म्हणून मागणारा कोण आहे, मागणारा काय मागतो हे परमेश्वर पाहत असतो. नंतर परमेश्वर त्याला देत असतो. देणार तर उत्तम आहेच की, परंतु जो मागणारा आहे तो सुद्धा उत्तम असावा, तेव्हा त्याला भेटत असतं. म्हणून जीवे शरणांगता व्हावे की, जीवाने ईश्वराला शरणांगत झालं पाहिजे आणि त्या जीवाला देवाला मागताही आलं पाहिजे. म्हणून देवाने स्वतःचा परिचय करून गेला. देव म्हणजे दानी. तो कसा अर्थ होतो? देवाने सांगितलं की मी दानी आहे. काय? या जीवाला फक्त मागता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे कनासीचा ब्राह्मण स्वामींना आपल्या आवारामध्ये घेऊन गेला. स्वामींनी सांगितलं, मागा, मी प्रसन्न झालो, तुम्हाला काय पाहिजे? त्याने सांगितलं, देवा, सोने हाती तक्रभातू द्यावाची. ब्राह्मण हुशार होता, सरळ नाही मागितलं, उलट मागितलं. बरोबर. सुना हाती म्हणजे सून आली म्हणजे पुत्र पाहिजे. डायरेक्ट म्हटलं नाही की मला मुलगा पाहिजे म्हणून. सोने हाती तक्रभात द्यावा म्हणजे मला सुनाच्या हाताने मला ताकभात खायला भेटला पाहिजे, म्हणजे मला मुलगा पाहिजे. देव म्हटले, होईल, हो, ते कर्मवशीच होईल की, तुम्हाला भेटेल, तुम्हाला ते अजून काही मागा. नाही म्हटलं, तेवढंच मला द्या. स्वामी सांगतात की, बाई, तैसे परमेश्वर प्रसन्न झाले या जीवे काही विषय व्यवहारू मागावा, जीवे परमेश्वराची प्रेम मागावे की. स्वामींनी दृष्टांत ठिकाणी सांगितलं. देव प्रसन्न झाल्यानंतर काय मागता यावं हे जीवाला समजलं पाहिजे. पण आपण मागतो का तसं प्रपंचामध्ये? कोणी मागितलं का, देवा तुझं ज्ञान मला दे, तुझं मला प्रेम दे? मागतो का आपण असं? फार कमी लोक मागतात. मागत मी असं म्हणणार नाही, पण फार कमी जण मागतात. शक्यतो काय करतो आपण? ही मनोकामना पूर्ण झाली पाहिजे, तो नवस पूर्ण झाला पाहिजे, तो माझा हेतू पूर्ण झाला पाहिजे. ठीक आहे, प्रपंच म्हटलं की अडचणीचा आहेच की तो, आम्ही कुठं नाही म्हणतो. आणि तुम्ही पण जर देवाने तुमची काही इच्छाच नाही पूर्ण केली, तुम्ही जर देवाच्या पाठीमागे येसाल का? नाही येणार. तो जो ब्राह्मण होता तो म्हटला, देवा, तुमचं ज्ञान मला द्या, तुमचं सेवा मला घडवू द्या, तुमचा मोक्ष मला पाहिजे. स्वामींनी त्याला दिला नसता का?
दिलं असतं. देव म्हणतो अरे मागा, अजून काही मागा, आमच्याकडे सगळी संभावना आहे ना. तो म्हटलं नको नको, मला फक्त एवढं सुखच द्या, मला वैभवच पाहिजे, संपत्तीच पाहिजे, मला बाकी काही नको. त्यांनी काय करून घेतलं, फक्त विषय व्यवहार मागून घेतला. प्रपंचामध्ये तुम्हाला जे आहे ते सगळं तुमच्या कर्माने दैवाने तुम्हाला भेटणार, ते काही नवीन असं नाही. परंतु जर परमेश्वर प्रसन्न झाले तर मग काय मागता आलं पाहिजे, देवाचं ज्ञान आणि प्रेम मागता आलं पाहिजे. आता उदाहरण, स्वामी आता आले आपल्या घरी, काय मागसाल तुम्ही, काय मागू आपण? आपण पहिलं म्हणू, देवा माझं हे काम लवकर होऊ दे, देवा ती समस्या निवारण झाली नाही, देवा हे माझ्या पोराला लवकर पोरगं झालं पाहिजे. आपण हेच मागू की नाही? कोणी असेल तो म्हणाल देवा लवकर मला सुनबाई पाहिजे, माझी पण अशी बिल्डिंग झाली पाहिजे. जर स्वामी प्रसन्न झाले आता काय आपण मागू? 90% तर हेच मागते. 10% लोक काय मागतील, देवा मला बाकी काही नको, सगळं आपण दिलंय, मला तुमचं प्रेम आणि ज्ञान द्या, मला तुमचं मोक्ष द्या. कोण मागेल? हा जो शुद्ध वृत्तीचा आहे तो मागेल. अज्ञान मागू शकतो का? आणि म्हणून देवाकडे सगळी संभावना आहे, फक्त ती मागण्याची लायकी असावी लागते. तसं आपण या प्रपंचामध्ये आपलं तर सगळं आपल्याला भेटतंच की, परंतु त्या प्रपंच करत असताना आम्ही विषय व्यवहार मागण्यापेक्षा आम्हाला देवाचं ज्ञान झालं पाहिजे, प्रेम झालं पाहिजे, मला जास्त स्मरण घडलं पाहिजे, मला सेवा घडली पाहिजे, मला दान धर्म घडला पाहिजे. हे सुद्धा आपण देवाला मागता येतं की नाही? देव तर काय म्हणेल, सारखा सारखा स्वार्थ स्वार्थच मागत बसतो, कधी कधी निस्वार्थी मला मागतच नाहीये. हे पण आपण मागितलं पाहिजे की नाही? मागितलं पाहिजे. जर आपण प्रपंचामध्ये स्मरण करत असताना आपण दुःखासाठी स्मरण करतो, परंतु ईश्वराचं अनुसरण मला घडावं, देवाचं प्रेम मला प्राप्त व्हावं, किंवा मला दीक्षा घडावी, ही प्रवृत्तीचं प्रपंचामध्ये तयार करा ना. तुमची मानसिक वृत्ती तयार करा, ही प्रार्थना देवाला प्रपंचात तुम्ही करा. जर तुमची प्रार्थना असेल तर बरोबर ईश्वर सहाय्य करेल. फक्त प्रार्थना असून चालत नाही, तुमचा प्रयत्नही पाहिजे. आपण म्हणू बाबा आम्ही दररोज देवाला प्रार्थना करतो, दररोज देवाला प्रार्थना करतो, तुमचा पाऊल बी घराच्या बाहेर पडला पाहिजे की नाही? का नुसतीच घरी प्रार्थना करत बसता? तुम्हाला लागलेले हे संबंधियांचे मोहपाश, तुम्ही संबंधामध्ये अडकलेले असतात, मग त्या अडचणी दूर झाल्या पाहिजे आपल्या, यासाठी आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे. जसं तुम्ही देवाला दुःखासाठी प्रार्थना करता की आमच्या जीवनातली दुःख दूर व्हावी आणि आम्हाला सुख भेटावं, पण सुखामध्ये असल्यानंतर देवाचाही मोक्ष आम्हाला प्राप्त करता यावा, किंवा मला त्या मोक्ष मार्गाकडे तो रस्ता मला तयार करता यावा, ही सुद्धा प्रार्थना आपण देवाला केली पाहिजे. देणारा आहे तो, फक्त मागता आलं पाहिजे. अरे कुंती माता होती, गोपालकृष्णांची आत्या, पांडवांची माता कुंती. या कुंतीला देवाने सांगितलं, गोपालकृष्ण सांगितलं की कुंती माता तुला मी काय देऊ सांग, सगळं मी देऊ शकतो. त्यांनी सांगितलं भगवंता मला बाकी काही नको, फक्त मला जीवनात दुःख दे. किती वेगळं मागून घेतलं. आपण काय मागितलं असतं? सुख दे, सुख दे. तिने दुःख मागितलं. देवाने सांगितलं कुंती माता तू तर सगळं जगाचे वेगळंच मागितलं. म्हटले अरे सगळं जग सुख मागतं, तू म्हणते मला दुःख दे, का बरं दुःख मागितलं? ते म्हटली देवा सुखामध्ये परमेश्वर नाही आठवणार, दुःखामध्ये जेव्हा जेव्हा दुःख मला येईल ना तेव्हा तेव्हा तू निश्चित तू मला आठवशील, म्हणून मला दुःख दे. बाकी किती वेगळं मागून घेतलं. जे सगळं सुख, सगळं जग देवाला सुख मागतं, ते आमची कुंती माता देवाला दुःख मागते आहे. म्हणून दुःखाच मध्ये देव आठवतो. जेवढं जास्त दुःख तेवढं आपण देवधर्म जास्त करतो की नाही? बरोबर सांगतात मला बरेच जण, बाबा आधी आम्ही काही करत नव्हतो, पण दुःख पाठीमागे दुःख आली, दुःख पाठीमागे दुःख आली, मग आम्ही देवाच्या पाठीमागे लागलो, पण आम्हाला तर एवढी संचरली, आता आम्ही अजिबात त्याला सोडतच नाही. पारण केल्याशिवाय करमत नाही, स्मरण केल्याशिवाय करमत नाही. आम्हाला ती सवय लागली. कुठे लागली सवय? दुःखामध्ये लागली. सुखात सवय लागली असती का तुम्हाला? अजिबात लागली नसती.
सुखामध्ये कशाला कोणी आठवलं असतं देवाला? हो, कशाला आपण मंदिरात गेलो असतो सुखामध्ये? दुःखामध्ये देव आठवतो. एका कवीने फार सुंदर सांगितलं, दुख में सिमरन सब करे, सुख में करे न कोय, सुख में सिमरन सब करे, दुःख काय को होय. दुःखासाठी आपण दुःख आलं की मग आपण देवाला आठवतो, मग आपण हातामध्ये गाठी घेतो, मग देवपूजा करू लागतो, मग स्थानवंदन करतो, मग मंदिरामध्ये जातो, मग आपण धावपळ सुरू करतो. कधी दुःखाने प्रवेश केला की. सुखामध्ये वाटलं का आपल्याला देवाला जावं, स्थानाला जावं, विधी करावा, दानधर्म करावा, वाटलं का आपल्याला? असं अजिबात वाटत नाही. दुःखाने जीवनामध्ये प्रवेश केला की मग आपण धावपळ सुरू करतो, बरोबर आहे? आणि मग काही संकट आपल्याकडे आले की आपण मग धावपळ सुरू करतो. आधी करतो का सुखामध्ये धावपळ? आपण अजिबात करत नाहीये. हा प्रत्येकाचा आपला प्रपंचातला अनुभव सांगितला आहे, प्रत्येकाला अनुभवतो. म्हटले परमेश्वर दानी आहे, तो सर्व काही देणारा आहे, फक्त आपला त्याला मागता आलं पाहिजे. मागणार आहे तेवढं महत्वपूर्ण सांगितलं. काय मागावं हे आपल्याला समजलं पाहिजे. नाही तर मग ज्याप्रमाणे तो कनिष्ठचा ब्राह्मण तसं नको मागायला. आपण तो विषय व्यवहारात देवाला मागत असतो, तो तुम्हाला भेटणारच आहे कर्माने तुमच्या, तो कुठे जाणार नाहीये. परंतु जे परमेश्वराचं प्रेम मागता आलं पाहिजे. तर म्हटले कुणासारखं मागावं, कसं मागावं, काय मागावं? म्हणाले केशरासारखं मागावं, पंडित केशराज बासांसारखं मागावं म्हणाले. ज्यावेळेस केशराज बासांना संकट आलं, म्हणजे कोणतं संकट आलं? विकाराचं संकट त्यांच्या जीवनामध्ये आलं. पंडित केशराज बास अतिशय विद्वान, दिसायला सुंदर, आणि हे पंडित केशराज बासांना नागदेवाचार्यापासून त्यांना बोध झाला. आणि मग पंडित केशराज बास गुरुकुळामध्ये राहू लागले. त्यांना पत्नी होती, प्रपंच त्यांनी त्याग केला आणि ते इकडे राहू लागले. त्यांचं मन प्रपंचामध्ये रमेना ही वार्ता त्यांच्या सासऱ्यांना समजली. आणि मग मुलींनी सांगितलं की मला माझे पती पाहिजे, मला काहीही करा. मग सासरी बुवा आता आले त्यांना घेण्यासाठी. नागदेवाचार्यांनी ओळखलं, त्यांचा रोष बघितला. जर आता आपण याला नाही पाठवलं ते परमार्गावर भक्तील, नावं ठेवतील. केशरबासांना सांगितलं तुम्ही आता घरी जाही म्हणतात ते करा. केशरबासांना प्रश्न पडला, आता हे म्हणतात ते करा म्हणजे मला पुन्हा प्रपंचात जावं लागेल. एकदा जर का मी त्या प्रपंचामध्ये गेलो, एकदा जर का मी विकारामध्ये रमलो तर शक्य नाहीये परत. परंतु केशरबासे तेवढे ठाम होते, ते गेले. मग आता त्यांचं मन आज वळेल, उद्या वळेल, काहीतरी होईल, सगळ्या परीने प्रयत्न केला. परंतु केशरबासांचं मन काही तिकडे रमत नव्हतं प्रपंचामध्ये. आणि मग त्या दोघांना एका खोलीमध्ये बंद केलं, नवरा बायकोला, सासऱ्यांनी. आणि मग पंडित केशराज बासांचं जे युद्ध होतं ते आता पत्नीसोबत म्हणजे विकारासोबत लढाई होती. ते काही सामान्य युद्ध नव्हतं. अहो, एखाद्या शत्रूला आपण पराभूत करू शकतो, परंतु विकारासोबत लढणं हे काही सोपं असतं का? नसतं. केवढाही मोठा मनुष्य राहा, पण तो विकारासोबत लढाई करू शकत नाही. असा कोणता पती आहे का तो आपल्या पत्नीसोबत लढाई करू शकतो का? नाही करू शकत. जी पत्नी म्हणते ते करावंच लागतं. केवढा मोठा न्यायाधीश असो, त्याला घरी पाणी भरावं लागतं, का तर पत्नीचं ऐकावंच लागतं. इथे केशरबासांचे युद्ध होते, विकारासोबत होतं, एका खोलीमध्ये बंद. परंतु केशरबास एवढे दृढ होते, एवढे संयमी होते. पत्नी जर वर झोपली तर ते जमिनीवर झोपायचे, पत्नी जमिनीवर झोपली तर ते वर बाजूला झोपायचे. परंतु त्यांनी आपल्या पत्नीशी कुठलाही संयोग केलेला नाही. त्यांनी सांगितले, त्यांना माहिती सगळ्या त्या गोष्टी अनिष्टकारक आहेत. जर का इथे मी ऋतून फसलो तर मी पुन्हा तिथून जाऊ शकत नाही. आणि मग सांगतात की दिवसभर हे नदीवर जायचे आणि दिवसभरामध्ये त्यांनी रत्नमाला नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला. कुठे लिहिला हा?
आपल्या पत्नीजवळ असताना लिहिला. म्हणजे दिवसभर नदीच्या कडावर जाऊन बसायचं, तो ग्रंथ लिखाण करायचा, संध्याकाळी घरी यायचं. परंतु एका बाजूला पत्नी, एका बाजूला हे झोपायची. जर त्यांची पत्नी जवळ आली, दूर निघून जायचे, दुसरीकडे जाऊन झोपायची. कारण ते म्हटले की आता मी योगी आहे, आता हे मला शोभत नाही. तिला अनेक पर्णी समजून सांगण्याचा प्रयत्न केला पत्नीला, परंतु ती काय ऐकत नव्हती. तर शेवटी ती पत्नी होती ना होती. तिला वाटायचं माझा पती माझ्या जवळ पाहिजे. परंतु त्यांचं केशरबासांचं मन प्रपंचामध्ये रमत नव्हतं, त्यांचं मन प्रपंचामध्ये रमेना. आणि हे संकटाशी युद्ध चालू होतं. बरेच दिवस गेले. हे त्यांचं विकारासोबत म्हणजे पत्नीसोबत त्यांचं युद्ध चालू होतं. जे पत्नीला पाहिजे ते काही ते करत नव्हते. तिला सांगितलं, अगं आता मी योगी झालो, मी तुझा पती नाही, आता मी एक योगी आहे, तुला हे शोभतं का? परंतु स्त्रीच्या हट्टापुढं कोणाचं काही चालतं का? स्त्री हट्ट, बाल हट्ट, जोग हट्ट, हे हट्ट जे सांगितले त्याच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. केवढा जरी पती हुशार असेल, काही कुठं बॅरिस्टर असेल, त्याला शेवटी घरी आल्यावर कोणाचं ऐकावं लागतं? आपल्या बायकोचं ऐकावं लागतं. चालतं कायचं पत्नी पुढेचा? तिने जो हट्ट धरला तो त्याला पूर्णच करावा लागतो. आणि मग पत्नीचा जो हट्ट होता तो मात्र केशरबासांनी काही पूर्ण होऊ दिला नाही. बरेच दिवस गेले. पत्नी, त्याची जी पत्नी होती, आणि शेवटी ती म्हणते, आता तुम्ही योगी झाले का? आणि मग स्वतःच्या पत्नीचं प्रमाणपत्र घेतलं आणि केशरबास मंत्र गुळाकुळामध्ये गेले. शेवटी स्वतःची पत्नी म्हणते, आता योगी झाले का? यांचे माझं पाप लागत असे, मी ते पाप करू शकत नाही, हे फार मोठी योगी आहेत. आणि मग स्वतःच्या पत्नीने स्वतःच्या आपल्या पतीला हे दिलेलं प्रमाणपत्र फार महत्वपूर्ण आहे. या काळामध्ये केशरबासांचे युद्ध होते, संकटासोबत होतं. आणि मग त्यांनी तो दिवसभर नदीच्या काठावर जायचं, रत्नमाला नावाचा ग्रंथ लिहिला. तेच रत्नमाला म्हणजे मूर्तिप्रकाश ग्रंथ सांगितला. ज्यावेळेस तो रत्नमाला नावाचा ग्रंथ त्यांना दाखवला, कोणाला दाखवला? आचार्यांना दाखवला. सांगितलं, आचार्य म्हणतात की नको गा केशवदयाने, माझ्या म्हाताऱ्या नागवतील, म्हणजे मला मराठी पाहिजे, संस्कृत लिखाण तुम्ही करू नका. मग त्यांनी परत मूर्तिप्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला. ग्रंथ कुठून निर्माण झाला? एका विकाराच्या युद्धामधून तो निर्माण झाला. दिवसभर काय करायचं? मग पंडित केशरबास नदीच्या काठावर जाऊन त्यांनी रत्नमाला नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. आपला दिवस त्यांनी वाया जाऊ दिला का? नाही जाऊ दिला. नदी काठावर जायचं, ग्रंथ लिखाण करायचा, स्मरण करायचं, भिक्षा मागायची, भोजन करायचं, हे त्यांनी केलं. आणि ते करत असताना मात्र त्यांनी स्वतःच्या पत्नीलाही जिंकलं. त्याच पत्नीने प्रमाणपत्र दिलं, ही योगी झाले, याचे मज पाप लागत असे. आता तुम्ही सांगितलं, तुम्ही ज्या ठिकाणी ज्या गुरुकुळामध्ये होता त्या ठिकाणी ती सांगते की यांना तुम्ही तिथे घेऊन जा. बघा केवढं मोठं लढाई होती, परंतु ती सुद्धा आमच्या केशरबासांनी जिंकली. परंतु ती करत असताना त्यांनी देवाला रत्नमाला स्तोत्रामध्ये काय मागितलं? जरी संकट होते, त्यांनी देवाला मागितलं, देवा मला संकटापासून वाचव, मला इथून दूर कर, मला हे नको. त्यांनी असं मागितलं नाही देवाला. त्यांनी काय मागितलं म्हणाले देवाला? संसारिणाम सौख्य पदम ददासी, वियोगिनाम योग गतिम तथैव, अनन्य भाजम स्वरतिम ददासी मे देही दास्यम परलाभ रूपम. या श्लोकामध्ये सांगतात की देवाला काही त्यांनी मागितलं नाही, उलट त्यांनी देवाला दिलं. घेणं नाही म्हणजे देवाकडून त्यांनी काही घेतलं का? या ठिकाणी नाही घेतलं, उलट त्यांनी दिलं. काय दिलं? आपल्या मनाचा संकल्प त्यांनी तयार केला. संकल्प तयार केला. कोणता संकल्प तयार केला? की काही जरी झालं तरी मला देवाचं दास्य मला करायचं आहे, हा म्हणून त्यांनी विकाराचा संकल्प त्यांनी तयार केला. कुठे केला? पहिला संकल्प मनामध्ये तयार केला. देवाला सांगितलं की मला असं
इथे काही सांगितलं माझं सहाय्य कर, मला हे कर, मला ते कर, ते काहीच म्हटले नाही. त्यांनी पहिला संकल्प मनामध्ये तयार केला, नंतर त्यांनी विकाराशी त्यांनी झुंज दिली आणि सांगितलं हे करत असताना फक्त मला देवाचं दास्य घडलं पाहिजे. घेतलं का त्यांनी देवाकडून काही? त्यांनी इथं देवाला दिलं. म्हणून पंडित केशराजबास जे आहे ते आपल्या देवाला काय मागतात? दास्य मागतात. फक्त मला देवच पाहिजे. हा संकल्प त्यांनी फक्त शब्दाने केला का? त्यांनी तो संकल्प मनामध्येच तयार केला. आपण फक्त शब्दाने संकल्प सोडतो. मी घराचा त्याग करेल, मी या वस्तूंचा त्याग करेल, फक्त आपण शब्दाने म्हणतो. आपण प्रत्यक्ष मनाचा संकल्प करतो का? नाही करत. केशरजबास म्हटले का शब्दाने? काही नाही. त्यांनी सांगितलं फक्त देवा तुझं मला दास्य पाहिजे. हा संकल्प कुठे तयार केला? मनामध्ये तयार केला. तसं म्हणाले जे घर आपल्याला आवडतं, जे वस्तू आपल्याला आवडते, आपण त्या वस्तूंचा पहिला त्याग संकल्प केला पाहिजे, त्याचा त्यागही केला पाहिजे. काही काही लोक फक्त संकल्प करतात, त्याग करतात का? करत नाही. फक्त शब्दाने बोलून दाखवत. बाबा वेळ आली की मी 1 मिनिट मी थांबणार नाही, बाबा वेळ आली की मी मार्गामध्ये निघून जाणार. फक्त शब्दांचा संकल्प करतात, मनाचा करतात का? नाही करत. म्हणून आपलं जे मन ज्या वस्तूमध्ये असतं ती वस्तू सोडायला सांगितली, संबंधी सोडायला सांगितले. आणि ज्या घराचा जिथले आपण मालक आहोत त्याचाही त्याग आम्हाला करायला सांगितला. आपण मालक असतो का त्या घराचे? मालक कोण आहे? खरा परमेश्वर आहे. आपण स्वतःला मालक समजतो, त्याचाही त्याग करायला सांगितला. विकाराचा, विकल्पाचा, हिंसेचाही संकल्प आम्हाला सोडता आला पाहिजे. म्हणून जो संकल्प आपण करतो तो शेवटपर्यंत आपण तो पालन केलाच पाहिजे. म्हणजे संकल्पाचाही संकल्प सोडला पाहिजे. आपण जो संकल्प करतो तेही सोडता आले पाहिजे. म्हणून जो संकल्प सोडतो तो देवाचा दास होत असतो. इथे केशरजबासांनी या श्लोकामध्ये देवाला दास्य मागून घेतलं. दास्यम प्रलाभ रूपम. हे देवा तुझं जे दास्य आहे तेच मला खरं लाभ देणारं सांगितलं. बाकी मला या प्रपंचामध्ये काही लाभ देणारच नाहीये. प्रपंच लाभ देणारा नाही, कुठली संपत्ती लाभ देणारी नाही. आहे का संपत्ती लाभ देणारी? आहे का प्रपंच लाभ देणारा? जर संपत्ती लाभ देणारी असती तर पैसेवाल्यांनी देव विकत घेतला असता की नाही? पैसेवाल्यांनी देव विकत. पण केशरबास काय म्हणतात की देव जर प्राप्त करायचंय, देवा तुझं दास्य मला घडावं, हा संकल्प त्यांनी मागून घेतला. बघा, पंडित केशरबास सारखा विद्वान विरक्त महात्मा स्वामींना फक्त दास्य मागून घेतो. त्यांना फक्त देवच हवा आहे. म्हणून म्हणाले दास शब्द संयुक्तिक सांगितला. कारण की आपण तर प्रपंचाची दास असतो. दास हा कोणातरी गुलाम असतो. परंतु केशरजबास जे आहेत ते म्हणाले, त्यांनी फक्त सांगितलं की मी देवाचा दास आहे. म्हणून केशरजबासाप्रमाणे आपल्यालाही मागता आलं पाहिजे. काय मागावं? देवा मी तुझा दास. एवढं जरी म्हटलं तरी सांगतात की आमचे स्वामी भरपूर काही देवाला भेटून जाईल. दासोहम पुरे नायका. देवा मी तुझा दास जरी आहे म्हटलं तरी एवढंच भरपूर झालं म्हणाले. पण आपण तसं मागतो का देवाला? नाही. आपण प्रपंचाचे दास, आपण मुलाबाळांचे दास, आपण बायकोचे गुलाम, आपण प्रपंचाचे गुलाम. प्रपंचामधला प्रत्येकजण कुणाचा गुलाम आहे. परंतु जो देवाचा दास होतो तो म्हटले कुणाचाही गुलाम नाही, तो स्वतंत्र असतो. कोण? अनुसरलेला पुरुष. कसा सांगितला? स्वतंत्र आहे. तो कुणाचा गुलाम असतो का? तो कुणाच्या बंधनाने बांधलेला असतो का? स्वतंत्र सांगितलं. आपली भिक्षा मागतो, भोजन करतो, स्मरण करतो, त्याला कुणाचं अधीनत्व आहे का? अजिबात नाही. साधूला कुणाचं बंधन आहे का? बंधन म्हणजे काय नेमकं? तो विधीने अलंकृत आहे, त्याला विधीचं बंधन सांगितलं. त्याला कसं पण वागायला नाही सांगितलं. हे त्याला जसं प्रपंचात तुम्हाला बंधन आहे. कुणी कुणाचा गुलाम असतो कुणी प्रपंचामध्ये. आणि म्हणून तसं या ठिकाणी फक्त म्हणाले आपण देवाचा दास व्हावं.
म्हणून संकल्प नव्हे तर देवाचा दास होता आलं पाहिजे. संकल्प करू शकतो, मोडू शकतो, परंतु जो देवाचा दास होतो तो मात्र म्हटले कुणाचा गुलाम नसतो, तो फक्त देवाचा दास. जो देवाचा दास्य करतो त्याचाच म्हणाले उद्धार होतो. मग केशवराज वासननी स्वामींना दास्य मागितलं, तसं आपणही परमेश्वराला दास्य मागावं. त्यासाठी देवाचं दास व्हावं लागेल, प्रपंच त्याग करावा लागेल. आणि म्हणून प्रपंचाची गुलामी न करता परमेश्वराचा दास मला कधी होता येईल हे केशवराज वासाप्रमाणे आपण मनाशी निश्चय करावा. एवढंच निरूपणामध्ये सांगतो. अजून काय मागितलं हे उद्या आपण बघूया. दंडवत प्रणाम.